आज देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणजेच पराक्रम दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आज आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस. मात्र भुसावळ शहरात याच ऐतिहासिक दिवशी एक धक्कादायक आणि संतापजनक चित्र समोर आलं आहे. शहरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाकडे भुसावळ पालिका प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण व कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे या स्मारकावर भुसावळ तालुक्यातील वरणगाव, बोदावत, खंडाळा, मनूर, फुलगाव, सुनसगाव, तळवेल येथील तब्बल 20 स्वातंत्र्य सैनिकांची नावं कोरलेली आहेत, जी शहराच्या इतिहासाची आणि बलिदानाची साक्ष देत आहेत. परंतु आज पराक्रम दिनाच्या निमित्तानं स्मारक परिसरात कचरा व मातीचं ढीग, पक्ष्यांच्या विष्ठेनं झालेली अस्वच्छता आणि दुर्दशा पाहायला मिळते. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जाते आहे. एकीकडे देशभरात नेताजींच्या शौर्याचा गौरव केला जातो, त्याच दिवशी स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची अशी अवस्था पाहून मन दुखावतं. मात्र दुसरीकडे पालिकेला या स्वातंत्र्य सैनिकांची कसलंही सुतक नसल्याचं चित्र आहे. देशभरात पराक्रम दिनानिमित्त परेड, कार्यक्रम, व्याख्यानं होत असताना भुसावळमध्ये मात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीचं जतन करण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होणं चिंताजनक आहे. या प्रकरणी नगरपरिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी स्वच्छता विभागाकडे जबाबदारी ढकलत ठोस उत्तर देण्याचं टाळलं. आता प्रश्न आहे, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची ही दुर्दशा संपणार का? पालिका प्रशासनानं झोपेचं सोंग सोडून तातडीनं स्वच्छता मोहीम राबवून स्मारकाचं योग्य जतन करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ.